नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम बळीराजा आणि प्रेमळ भगिनींनो, तुमच्या हक्काच्या सीमाताई न्यूज मध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मित्रांनो आणि भगिनींनो, आज 17 एप्रिल तारीख उजाडली आहे आणि सगळीकडे एकच बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे की राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1219 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालाय. अनेक शेतकरी बातम्या वाचून एकमेकांना पेढे भरवत आहेत. पण थांबा, हा आनंद साजरा करण्यापूर्वी या बातमी मागचं कडू सत्य तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आजच्या या विशेष 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे 1219 कोटी म्हणजे नक्की काय आहे आणि यामुळे सामान्य शेतकऱ्याचा फायदा होणार की नुकसान. शेतकरी बांधवांनो, सरकारने जी 1219 कोटींची आकडेवारी दिली आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा केवळ 2 जिल्ह्यांचा आहे. एक म्हणजे नांदेड जिल्हा, ज्यांच्यासाठी सुमारे 800 कोटी रुपये मंजूर झालेत, आणि दुसरा अहिल्यानगर जिल्हा, ज्यांच्यासाठी 118 कोटी रुपये आहेत. मग प्रश्न असा पडतो की सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिव सारख्या जिल्ह्यांचे काय, जिथे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले तिथे फक्त 2 ते 5 कोटी रुपये वाटले जाणार का? ही आकडेवारी पाहिली तर प्रत्येक विमा भरलेल्या शेतकऱ्याच्या वाट्याला जेमतेम 1335 रुपये सुद्धा येण्याची शक्यता कमी दिसत आहे. खरे तर राज्यातील नुकसानीचा विस्तार पाहता किमान 7 ते 8 हजार कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर होणे गरजेचे होते. सरकारने हेक्टरी 17,500 ते 18,500 रुपये देण्याची घोषणा केली होती, पण सध्याच्या कॅल्क्युलेशन नुसार ते कुठेही दिसत नाही. असे वाटते की पीक विमा कंपन्या ही केवळ एक चाचपणी करत आहेत, म्हणजे कमी रक्कम देऊन शेतकरी शांत बसतात का हे पाहिलं जाते. जर आपण या छोट्या रक्कमेवर खुश झालो तर वाढीव पीक विम्याचा आपला हक्क आपण कायमचा गमावू शकतो. लातूर विभागात तर अजूनही 23 लाखांपेक्षा जास्त अर्जांचे कॅल्क्युलेशन बाकी आहे. बहिणींनो आणि बांधवांनो, जोपर्यंत पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होत नाहीत तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवू नका. सध्या एस्क्रो अकाउंटद्वारे वितरण होणार आहे, पण राज्य सरकारचा निधी जोपर्यंत त्यात जमा होत नाही तोपर्यंत प्रक्रिया पुढे सरकणार नाही. आपल्या हक्काच्या पीक विम्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना जाग विचारा. 1219 कोटींच्या या आकड्यावर समाधान मानू नका, कारण हे नुकसानीच्या तुलनेत खूपच कमी आहे. आपल्याला हेक्टरी किमान 10,000 रुपयांपर्यंत न्याय मिळणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? 1219 कोटींचा हा विमा तुम्हाला पुरेसा वाटतो का? आणि तुमच्या जिल्ह्यात किती विमा मंजूर झाला असे तुम्हाला दिसते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत आणि लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही. पीक विम्याच्या ताज्या अपडेट्ससाठी सीमाताई न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.